संध्या लाईव्ह। स्वर्गीय नामदार चंदू काका जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन। भव्य भजन स्पर्धा 2025 उद्या 29 आणि 30 जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आली। सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती। भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे, भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात काल पहिल्यांदाच फोनवरून चर्चा झाली। डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन व्यक्त केले। तसेच फेब्रुवारी महिन्यात मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आले। ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरीचाही मुद्दा उपस्थित केलाय। रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार ट्रम्प यांनी सांगितलं की मोदींशी स्थलांतरीच्या मुद्द्यांवर चर्चा केली। बेकायदेशीर स्थलांतरितांना परत घेण्यासंदर्भात भारत योग्य ती कार्यवाही करेल। तसेच मोदी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा करणार आहे। भारताच्या परराष्ट्र खात्याने मात्र अद्याप यावर अधिकृत भूमिका मांडलेली नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे। माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद वाटला। अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। द्विपक्षीय संबंधातून दोन्ही देशांचा फायदा आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आमच्या लोकांचे कल्याण, जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षेसाठी आम्ही एकत्र काम करू असा विश्वास व्यक्त केला, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्टमध्ये म्हटलंय। इंडो पॅसिफिक, मध्य पूर्व आणि युरोपमधील सुरक्षा यासारख्या काही प्रमुख प्रादेशिक समस्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं रॉयटर्सने म्हटलंय। भारताने अमेरिकन बनावटीच्या संरक्षण उपकरणांची खरेदी वाढवावी आणि अधिक संतुलित व्यापार संबंध वाढवण्याकडे वाटचाल करावी, असेही ट्रम्प यांनी सांगितलंय। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिल्या टर्मपासूनच मैत्रीपूर्व संबंध आहे। ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात शेवटचा विदेश दौरा भारतात केला होता। सप्टेंबर 2019 मध्ये उभय नेत्यांनी ह्युस्टन आणि फेब्रुवारी 2020 मध्ये अहमदाबाद येथे जाहीर सभेला संबोधित केलं होतं। ट्रम्प हे दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी स्थलांतरीबाबत घेतलेल्या भूमिकेवरून भारताने चिंता व्यक्त केली आहे। त्या पार्श्वभूमीवर सोमवारी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा महत्त्वाची मानली जाते। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।